शब्द मन आणि प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप, लव्ह स्टोरी, शुभ क्रिया. खूप मोठा ट्विस्ट आलाय. बाय द वे, पार्ट आहे 318. पार्ट 317 मध्ये बघितलं होतं आपण. क्रियाची मम्मा रूम मध्ये येतात आणि क्रियाला शांत करत समजावत असतात, पण क्रिया ऐकत नसते. तर त्या बोलतात की मला शुभला बोलायचं आहे, सो कर त्याला कॉल. तर यावरून क्रियाचे पॅरेंट्स शुभला कसे बोलले, काय बोलले, यावरून क्रिया ऐकवत असते आपल्या मम्माला. सो आता पुढे बघू. तर क्रियाची मम्मा फक्त एकटक लावून बघत ऐकतच असतात आणि क्रिया बोलत असते. मला तो हेही बोलून झालाय, की जर मी आता त्याला बोलले ना, की "तू माझ्या लाईफमधून निघून जा." तर तो मला "का? कशासाठी?" एवढं विचारून निघून जाईल. पण मला कधीच ब्लॅकमेल करणार नाही किंवा स्वार्थी मुलांसारखं वागणार नाही तो. खूप निस्वार्थ प्रेम करतो शुभ आणि असा मुलगा शोधून सापडणार नाही हे मी लिहून देते. हे क्रियाचं बोलणं आपल्या मम्माला. आणि तुम्हाला हवा आहे ना, मी अरेंज मॅरेज करू, तर मला शुभपेक्षा बेटर मुलगा शोधून दाखवा आणि राहिली गोष्ट बँक बॅलन्सची, करिअरमध्ये सक्सेस होण्याची, तर ते स्वतःच्या भरोश्यावर झालेला हवा आहे मग तो मुलगा. आणि मग तेही काउंट करायला घेते मी शुभचं, ओके? तर क्रियाची मम्मा पाणी देत बोलतात, की "पाणी पी बाळा आधी तू, मग बोलू आपण. पाणी पी आधी तू." आणि मग क्रिया जस्ट थोडंसं पाणी पिते आणि लगेच बोलते, की "बघा मुलगा आणि सांगा मला. मी बघायला रेडी आहे आणि एक गोष्ट, 5 मुलं शोधा आणि फक्त 5 मुलं बघणार मी आणि त्यापैकी एक जरी शुभपेक्षा बेटर निघाला ना, तर दुसऱ्याच मिनिटला शुभला सोडून देणार मी." काय? सिरियसली क्रिया? बापरे! तर क्रियाच्या मम्माला शुभबद्दल काही तेवढं डिटेल माहिती नसल्यामुळे फक्त एवढंच बोलतात, की "जाऊ दे ते सगळं सोड. तू आधी त्याला कॉल कर आणि मला बोलू दे." तर क्रिया बोलते, की "नाही, नको बोलू. तू पण नाही आणि बाकी कोणीही नाही." तर क्रियाची ही अवस्था बघून क्रियाला समजावत असतात, सांगत असतात, की "शांत हो बाळा, असा त्रास करून नको घेऊ आणि हो, मान्य आहे मला, मी खूप बोलून आहे त्याला, पण मला आता बोलायचं आहे त्याच्याशी एकदा." "तर का नाही बोलू देत आहे तू? बोलू दे ना मला, बघू तरी दे नक्की कोण आहे, कसा आहे, काय आहे तर." तर क्रिया लगेच बोलते, "नाही, मग तू पुन्हा काही ऐकवून देशील त्याला आणि तो तुला काही नाही बोलणार, कारण माझ्याच पुढे तुम्हाला कोणालाही काही बोलत नाही, तर तुमच्या पुढे काय बोलणार आहे तो?" हां, खरं आहे. हे मात्र नक्की खरं आहे. तर क्रियेची मम्मा बोलतात, की "नाही, मी काही नाही बोलणार. इथेच तुझ्याच पुढे बसून बोलते मी. चल कर त्याला कॉल." तर क्रिया ठीक आहे बोलते आणि घेते आपला फोन आणि करते कॉल. तर कॉल करताच स्पीकरवर टाक बोलतात क्रियाची मम्मा. तर क्रिया टाकते स्पीकरवर आणि मग शुभ रिसीव्ह करताच बोलतो, की "हां, क्रियू बोल. आणि तू ठीक आहेस ना? प्लीज असं रडत जाऊ नको आणि माझ्यामुळे काही त्रास करून घ्यायची गरज नाही आहे." तर क्रिया आणि क्रियाची मम्मा एकमेकांना बघतात हे ऐकून आणि तसंच क्रियाची मम्मा बोलतात, की "मी क्रियाची मम्मा बोलतेय." तर शुभ थोडा शॉक्ड होतो आणि तसाच घाबरत बोलतो, की लाइक "हां, हां. हां, बोला ना." ओ बापरे! तर क्रियाची मम्मा बोलतात, "काय चाललंय हे सगळं?" तर क्रिया थोडं विचित्र फेस करते. तर क्रियाची मम्मा हाताने इशारा करतात, की "थांब, बोलू दे मला." तर शुभ बोलतो, "कुठे काय चाललंय? जे काही आहे ते तुम्हाला माहिती आहे." तर क्रियाची मम्मा बोलतात, की "मला तुला भेटायचं आहे आणि तिथे फक्त तू आणि मी असणार. प्रिया आणि इतर कोणीही नाही. आणि घाबरू नको. आजपर्यंत बोलत आले तसं काही नाही बोलणार. यावेळेस एकदम सरळ आणि टोकाचंच बोलणं होईल. तर एकतर तुमचं लग्न किंवा कायमचं सेपरेशन." तर शुभ घाबरतो हे ऐकून आणि बोलतो, की "मी तुम्हाला नाही भेटू शकत. माझी इथे फोनवरच बोलायची हिंमत होत नाहीये, एवढा स्ट्रिक्ट आवाज ऐकून. तर पुढे काय बोलू मी? भेटल्यानंतर पुढे समोरासमोर काय बोलणार आहे?" बापरे! तर क्रिया हे ऐकताच हसून देते. तर शुभला कळतं तर तसंच बोलतो, की "क्रिया पण आहे का तिथे?" तीच हसली ना आत्ता? तर क्रियाची मम्मा बोलतात, की "इथे फक्त मीच आहे आणि माझ्याशी बोल. बाकी गोष्टी बोलायला कॉल केला नाहीये मी." तर शुभ बोलतो, "हो, बोललो आहे मी त्यावर. सो तुम्ही सांगा आता पुढे." तर त्या बोलतात, की "एवढं प्रेम करतो बोलतो ना तू, मग फक्त कॉलवर बोलून कसं समजायचं, की तुझं खरंच प्रेम आहे ते? फसवणूक पण होऊ शकते ना? मग समोरासमोर बसून बोलायलाच हवं. आणि लग्न म्हणजे काय लहान गोष्ट आहे का?" तर शुभ बोलतो, "सॉरी मला तसं नव्हतं बोलायचं, पण तुमचा आवाज आणि बोलणं ऐकून खरंच घाबरल्यासारखं झालं मला. म्हणून असं बोलत होतो, पण ठीक आहे भेटून बोलू आपण. नो प्रॉब्लेम." खरंच? तर क्रियेची मम्मा बोलतात, की "ठीक आहे, तू तिथेच राहतो ना चंद्रपूरला, तर उद्या मी क्रियाला सोडायला येते आणि तुला भेटून बोलते. आणि एक लक्षात ठेव,
ती पहिली आणि शेवटची भेट असेल या बाबतीत. तर शुभ लगेच विचारतो, की "म्हणजे तुम्ही मला वेगळं कसं व्हायचं हे सांगणार आहे का?" तर त्या बोलतात, "मी तुला तुझ्याबद्दल बोलून, ऐकून डिसाईड करणार आहे. वेगळं राहू द्यायचं, कायमचं की परवानगी द्यायचं लग्नासाठी." तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग कॉल कट. तर तसंच त्या फोन देऊन टाकतात क्रियाला आणि उठून जाणारच असतात. तर क्रिया आपल्या मम्माला बोलते, की "मम्मा, तू असं काय करणार आहेस? काय बोलणार आहेस त्याच्याशी? आणि मी का नको आहे तिथे?" हां, क्रिया तर पाहिजे आहे ना. तर क्रियाची मम्मा बोलतात, की "हे बघ क्रिया, तुझं ऐकलं ना मी आणि सर्व तुला हवं तसं करत आहे ना, मग मला करू दे आणि याबद्दल पप्पाला काही सांगू नको." तर क्रियाला कुठेतरी असं वाटू लागतं, की तिची मम्मा सपोर्ट करायच्या तयारीत आहे. देन क्रियाची मम्मा चालले जातात आणि क्रिया डोर बंद करून बाल्कनीत जाऊन शुभला कॉल करते आणि हसायला लागते. तर शुभ विचारतो, की "काय झालं? असं का हसत आहे?" तर क्रिया हसतच बोलते, की "यार, तू किती डरपोक आहेस शुभ, हे मला आज कळलं. आय मीन मम्माला तू इतकं घाबरतो? भेटायचं बोलताच तुझा आवाज गायब. ओह गॉड! इतकं हसायला आलं ना मला. पण मम्मा सारखा-सारखा असा इशारा करत होते, की "शांत बस, हसू नको, हसू नको, शांत बस." तर मी काहीच नव्हती बोलत सिरियसली. सो फनी. तर शुभ बोलतो, "व्हॉट? म्हणजे तू तिथेच होती?" मग मी विचारलं तेव्हा नाही का बोलले? तर क्रिया बोलते, "हां, मग हो बोलून गोड-गोड बोलणार आहे का तुझ्याशी?" "काहीही हां शुभ." तर शुभ बोलतो, "अगं गोड काय? नॉर्मली तर विचारलं ना मी, मग एवढं काय त्यात?" तर क्रिया बोलते, "अरे पण तिला फक्त जे बोलायचं होतं तेवढंच बोलून कॉल ठेवायचं होतं. मग ती का बोलेल असं? किंवा काही का आन्सर करणार तुला?" तर शुभ बोलतो, "पण भेटायचं आहे बोलल्यावर खरंच घाबरलो गं मी. तेही तू नसणार आहे हे ऐकून जरा जास्तच भीती वाटली. मला वाटलं माझा काही वाईट प्लॅन तर नसेल ना करत?" तर क्रिया बोलते, "शट अप. असं काही नको बोलू. मम्मा किंवा पप्पा दोघेही असा साधा विचारही नाही करणार. कळलं?" तर शुभ बोलतो, "पप्पाची लाडकी जरा शांत बस. मागे तुझ्या आत्याच्या दोन्ही मुलांना सांगून माझ्या मागे पाठवलं होतं. माहिती आहे ना? ही विसरली?" तर क्रिया बोलते, "हां, माहिती आहे ते मला. पण तेव्हा असं काही नव्हतं करायचं त्यांना. तू दोघांना बघून घाबरशील म्हणून ते केले तसं. पण एवढं काही नाही करणार, कळलं का?" तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघे असंच बोलतात आणि कॉल कट करतात. देन काही वेळाने क्रियाची मम्मा हाक मारतात, की "क्रिया जेवायला ये बाळा." तर क्रिया फ्रेश होते आणि जाते हॉलमध्ये. तर क्रिया बोलते, की "मम्मा प्लीज तू भरव मला आता कारण माझा मूड खराब असला की जेवण होत नाही मला. सो प्लीज तू भरवायचं आणि मी खाणार." तर क्रियेची मम्मा बोलतात, की "ठीक आहे, भरवते मी, पण असं मूड ऑफ असायला काय झालं परत? माझ्या कॉलनंतर बोलली असेलच तू शुभला आणि असं तुमचं काही भांडण झालंय का?" तर क्रिया बोलते, की "जे काही घरात झालं सकाळपासून त्याबद्दल बोलत आहे मम्मा मी." तर त्या बोलतात, की "तू खरं सांग क्रिया, त्याला बोलल्याशिवाय तर नसेलच आली तू, हो ना?" तर क्रिया बोलते, "नाही गं, मी नाही बोलली." तर त्या बोलतात, "बाळा तुझी मम्मा आहे मी. चेहरा बघून कळतं मला माझ्या मुली खोटं बोलत आहेत की खरं बोलत आहे." तर क्रिया बोलते, की "मम्मा अगं तू किती बोलते? जेवताना असं बोलायचं नसतं. चल फटाफट भरव आता मला." हो, लगेच चेंज हा टॉपिक. तर क्रियेची मम्मा बोलतात, की "हुशार आहेस हां, विषय बदलायचा म्हणून लगेच मला बोलण्यात फिरवत आहे." देन त्या जेवण भरवतात क्रियाला आणि इतक्यात हॉलमध्ये पंखुडी येते आणि बोलते, की "बापरे! आज मोठ्या मुलीचे खूप लाड होत आहेत. काय नक्की कारण तरी काय?" तर क्रिया बोलते, की "हो, मग होणारच आणि व्हायलाच पाहिजे. मोठी आहे मी, सो सर्वात आधी मी आले. मग माझेच लाड व्हायला पाहिजे." तर पंखुडी बोलते, की "ए दी, असं काही नसतं. मी लहान आहे, सो माझे लाड जास्त व्हायला हवे." तर क्रिया बोलते, की "नाही, माझेच जास्त व्हायला पाहिजे." तर असं करून दोघीही भांडत असतात. तर क्रियाची मम्मा बोलतात, "नाही करणार कोणाचेच लाड आता. शांत बसा दोघी." आणि "तुम्ही काय लहान आहे का गं असं भांडायला?" बापरे! किती तो आवाज. कोणी ऐकलं तर काय बोलतील? तर क्रियाचं जेवण होताच पंखुडीला बोलते, की "पंखू, माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन ये ना प्लीज." तर पंखुडी बोलते, की "नाही, मी नाही जाणार. माझ्याशी भांडली ना तू आत्ता, सो मी नाही जाणार." तर क्रिया मस्त पंखूला मस्का लावत असते, लाइक खूप तारीफ करत असते, लाड-प्यार करत असते. तर क्रियाची मम्मा बघून बोलतात, की "बापरे! आतापर्यंत भांडली आणि आता लगेच प्रेम?" तर क्रिया बोलते, की "भांडण करत राहायचं म्हणजे सिस्टर लव्ह वाढत जातं." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 319 मध्ये बघणार आहे आपण पंखोडी ऐकून आईस्क्रीम घेऊन येते की नाही आणि पुन्हा काय मज्जा मस्ती बघायला मिळेल. क्रियाची विथ हर फॅमिली आणि शुभ सोबत केव्हा बोलणार क्रिया आणि पुढचा प्लान काय करणार आणि एक खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सो तेही बघू.
रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.